वेलकम टू माय चॅनल साज क्रिएशन बाय रेश्मा। ट्वेंटी गेजची तार घेतली आपण। घ्यायची आपल्याला। मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तर तुमच्यासाठी मी रील पोस्ट केली होती इंस्टाग्रामवरती आणि तर मी तुम्हाला विचारलं होतं की या रीलचं ट्युटोरियल हवं आहे का, आणि तुम्ही सगळ्यांनी मला DMs केले होते की हो आम्हाला या रीलचं ट्युटोरियल हवं आहे। सो तुमच्यासाठी हे खास ट्युटोरियल आहे ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं मी पिअर्सिंगची नथ बनवत आहे, जी आपण नाकात घालतो ती नथ, आणि प्रेसवाली नथ जी असते ती आपण 18 गेजच्या तारेवर बनवतो। तर पिअर्सिंगची नथ ही मी 20 गेजच्या तारेवर बनवत आहे। एक तुम्हाला एवढी तार घ्यायची आहे, तिला एक शेप द्या कर्व। जेव्हा पिअर्सिंगची नथ बनवताना तेव्हा तुम्हाला दोन्ही साईडला सेम शेप देऊन नथ बांधायला सुरुवात करायची असते। त्यानंतर आपण 30 गेजची तार घेणार आहोत। रॅपिंग वायर आपण जिला म्हणतो, काही लोक 0.3ची रॅपिंग वायर वापरतात आणि काही जण 30ची वापरतात। मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की 0.3ची वायर वापरत जाऊ नका, ती लवकर काळी पडते आणि 30 गेजची तार जी असते ती आपल्याला जास्त वेळ टिकते। सो असा हा फ्लावर मी बनवून घेतला डबल मोगराचा। देवीसाठी ही नथ बनवली होती मी। अशा प्रकारे त्याला आपण अटॅच करून घेणार आहोत। आणि जर डबल मोगराचा फ्लावर कसा बनवायचा याचं ट्युटोरियल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला DMs करून ठेवा, मेसेज टाकून ठेवा। लवकर जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या लवकर मी तुमच्यासाठी त्याचं ट्युटोरियल पोस्ट करेन। सो अशा प्रकारे मी लॉक केलं। त्यानंतर एक सेम पॅटर्नमध्ये स्मॉल फ्लावर बनवून घेतला आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे फ्लावर्सला अटॅच करू शकता। जसं मी रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये ही नथ बनवते, बघताय तुम्ही। आणि तुमच्या हाताची टायटनिंग प्रॉपर असली पाहिजे। 30 गेजची तार तुम्ही घेता, 0.3ची तार खूप पातळ असते, 30ची थोडीशी जाडसर असते। त्यानंतर आपण इथे स्टारवाला फ्लावर करणार आहोत, त्यासाठी तुम्ही 6 मणी घालून घ्याल। मी ग्लास बीड्स वापरले आहेत, त्याच्यामुळे त्याची फिनिशिंग तुम्हाला दिसेल। थोडे एक्सपेन्सिव्ह असतात ग्लास बीड्स, पण तुम्हाला फिनिशिंग चांगली दिसते आणि तुमची जी ज्वेलरी बनते ती खूप छान बनते। सो अशा प्रकारे मी 6 मणी घालून घेतलेत आणि त्यांना राऊंड करून घेणार आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं की मी रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये करत आहे, तर इथे मी रेड स्टोन वापरला होता, ग्रीन वापरला आणि मी आत्ता पुन्हा रेड स्टोन वापरणार आहे। सो माझं रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन कंप्लीट होईल। अशा प्रकारे ह्या मण्यांच्या मिडलला मी ठेवलं, लॉक केलं आणि त्यानंतर मी स्टार बनवत आहे। स्टारचं ट्युटोरियल तुम्हाला ऑलरेडी माझ्या इन्स्टा पेजला आहे, तुम्ही बघू शकता। सो असं हे स्टार झालं। त्यानंतर मी एक गोल्डन मनी घालणार आहे, कारण आपली नथ आता फिनिशिंगला आहे, एंड येणार आहे नथीचा। सो गोल्डन मनी घातला। गोल्डन मनी घातल्यानंतर एक व्हाईट मनी घालणार आहे आणि त्यानंतर एक लटकन। तुम्ही कोणत्याही प्रकारचं लटकन घालू शकता, कितीही लटकन वापरू शकता तुमच्या नथीमध्ये, किंवा ह्या ठिकाणी तुम्ही झुमका यूज करू शकता। अशा प्रकारे हे झालं आपलं। लॉक केलं। मी माझे तार लॉक करणार आहे आणि कट करणार आहे। तर नथ आपली एंडवरती आहे, तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कोणतं बघायला आवडेल त्यासाठी DMs करा। आणि नेहमी
मग तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर बेल आयकॉनचं बटन दाबा. नेहमी मी जेव्हा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाठवेल तेव्हा त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. सो अशा प्रकारे जेव्हा शेवटचा एंड असतो आपल्याला हे राऊंड करून घ्यायचं असतं. ही देवीसाठी नथ बनवली होती, त्याच्यामुळे ती खूप मोठी होती. हे तुम्ही बघताय, हा भाग आपण सेम इक्वल सोडला होता, त्यामुळे जेवढा पार्ट आपल्याला इकडे लागतो तेवढा पार्ट इकडे लागतो. आणि त्यानंतर एक हलकंसं नथीचं शेप देऊन घ्या. मी माझी एक्स्ट्राची तार कट करणार आहे. केल्यानंतर ती हुकमध्ये घालणार आहे. आणि लवकर सांगा कशी वाटली तुम्हाला ही नथ. फ्लावरचं ट्युटोरियल असेल तर मला हवं असेल तर मला DM करा. आणि नथ कशी वाटली याच्यासाठी सुद्धा मला DMs करा. थँक्यू. इन्स्टावरती तुम्हाला मी रील पाठवली होती पिअर्सिंगच्या नथची, जी देवीसाठी मी नथ बनवली होती. आणि तुम्ही सगळ्यांनी मला DMs केले होते की त्या नथीचं तुम्हाला ट्युटोरियल हवं आहे. तर आपण आज तीच नथ बनवत आहोत.